Hello, good morning students. In the second period, we have started the passage book review, means Swami and Friends, written by R.K. Narayan. In that period, we had seen first, second and third paragraph. And today, in this period, we are going to learn fourth, fifth and sixth paragraph. So, let's start. ओके विद्यार्थी मित्रो, याच्या अगोदरच्या तासाला म्हणजे दुसऱ्या तासाला पण या धड्याचे पहिले 3 पॅसेज पाहिलेले आहेत, पॅरेग्राफ पाहिलेले आहेत आणि आज आपण पुढील 3 पॅरेग्राफ पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. इन व्हॉट वे इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर्स? इन व्हॉट वे इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर्स? म्हणजे स्वामी जेव्हा मोठा होत होता तेव्हा तो कशा प्रकारचा मुलगा होता? म्हणजे वेन स्वामी वॉज ग्रोविंग अप ॲट दॅट टाईम, व्हॉट टाईप ऑफ बॉय ही वॉज? म्हणजे जेव्हा स्वामी मोठा होत होता, लहानाचा मोठा होत होता, तेव्हा तो कशा प्रकारचा मुलगा होता असा प्रश्न इथं केलेला आहे. ओके. इन दिस रिगार्डिंग म्हणजे याचंच उत्तर म्हणून इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. म्हणजे इन दिस पॅसेज किंवा इन दिस बुक, या पुस्तकामध्ये R.K. Narayan has deeply described about the mind of Swami who is 10 years old. म्हणजे हे जे नारायण यांनी लिहिलेले जे पुस्तक आहे स्वामी आणि मित्र, यामध्ये या R.K. नारायण यांनी स्वामीच्या 10 वर्षीय मनाचा विचार खूप खोलवर केलेला आहे. अँड he is explaining exquisitely means in a pleasing manner. Pleasing manner म्हणजे आनंदी, मीन्स उत्कृष्ट. अँड ही इज एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली हाऊ ही थिंक्स. शिवाय त्यांनी तो कशा पद्धतीचा विचार करतो, तो कसा विचार करतो, अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. पर्स्पेक्टिव्ह मीन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो, ॲटिट्यूड असं म्हणतो. म्हणजे तो कसा विचार करतो आणि तो जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याचं सविस्तर वर्णन किंवा याचं उत्कृष्ट वर्णन R.K. नारायण यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. लक्षात येतं आहे? नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years old माइंड. म्हणजे नारायण यांनी स्वामीच्या 10 वर्षीय मनाचा अतिशय खोलवर विचार, सखोल विचार यामध्ये केलेला आहे. अँड ही इज ऑल्सो एक्सप्लेनिंग एक्सक्युजिटली हाऊ ही थिंक्स. शिवाय तो कशा पद्धतीनं विचार करतो, कसा विचार करतो, अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज, आणि तो जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याचं उत्कृष्ट वर्णन, स्पष्टीकरण या नारायण यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ओके. The reader
does feel like Swami and gets very attached with the characters as the story progress. म्हणजे when the reader reads this story, he feels that he is Swami. म्हणजे जेव्हा वाचक हे कथा वाचतो तेव्हा त्याला असं वाटतं की तो स्वतःच स्वामी आहे. अँड ही गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर्स. आणि वेन ही इज रीडिंग धी स्टोरी ॲट द टाईम ही अटॅच्ड, ही जॉईन्ड विथ धिस कॅरेक्टर. when the story progress means when the story is going forward. म्हणजे जसजसं हे कथा पुढे सरकते तसतसं वाचकाला असं वाटतं की तो स्वतः स्वामी आहे आणि त्यामुळे तो त्या पात्राशी एकनिष्ठ किंवा जोडला जात असतो. अशा पद्धतीचं हे आकर्षक काय आहे, कथा आहे. लक्षात आले? ओके. सेकंड पॅराग्राफ. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. सिग्निफिकन्स मीन्स फीचर्स, म्हणजे वैशिष्ट्य. म्हणजे या पुस्तकाची काही वैशिष्ट्य आहेत ती आपण पाहणार आहोत. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण इज not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. म्हणजे स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण इज नॉट merely means only, केवळ. merely means only, केवळ. an interesting read. म्हणजे स्वामी आणि मित्र हे R.K. नारायण यांनी लिहिलेलं पुस्तक केवळ आकर्षित नाही, रसमय नाही. रीड म्हणजे वाचक, साहित्य. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे हे केवळ वाचकाला अगदी मनापासून आनंदच प्राप्त करून देत नाही, बट म्हणजे तर केवळ द वर्क ॲट्रिब्यूट्स म्हणजे टू बिलीव दॅट समथिंग इज कॉज्ड बाय समबडी, म्हणजे श्रेय देतं, एखाद्याला श्रेय देणे असा अर्थ. तर द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक्स. म्हणजे हे R.K. नारायण यांनी लिहिलेलं स्वामी आणि मित्र हे पुस्तक केवळ वाचकाला अगदी मनापासून आनंदच प्राप्त करून देत नाही, तर या पुस्तकातून साहित्याची मौलिक मूल्यसुद्धा जोपासली गेलेली आहेत. जरी हे पुस्तक किशोरवयीन मुलाबद्दलचं असलं किंवा किशोरवयीन मुलांसाठी जरी असलं तरी या पुस्तकातून वाङ्मयीन मूल्य किंवा साहित्यिक मूल्य जोपासली गेलेली आहेत. लक्षात आलं? म्हणजे अशा पद्धतीनं याच्यामध्ये या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. कळलं? ओके. नेक्स्ट पॅराग्राफ. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी आणि मित्र इज अ गुड रीड म्हणजे एक उत्कृष्ट साहित्य आहे. फॉर द किड्स म्हणजे मुलांसाठी, केवळ मुलांसाठी नव्हे तर द टीन्स अलाइफ म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी सुद्धा. म्हणजे स्वामी आणि त्यांचे मित्र हे मुलांसाठी, खास करून किशोरवयीन मुलांसाठी एक उत्कृष्ट साहित्य आहे, चांगले साहित्य आहे. रीड याचा अर्थ लिटरेचर म्हणजे साहित्य, वाङ्मय. ओके. Also, the book is widely used in the Asian continent
as a study text for the students who study literature as a subject at schools. Means this book is also used in the all schools in the Asian continent. म्हणजे विद्यार्थी मित्रो, हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आशियायीन खंडामधील बहुतेक सर्व शाळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. म्हणजे ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स. आणि स्टडीज टेक्स्ट म्हणजे अभ्यासाचं पुस्तक म्हणून, अभ्यासाचा विषय म्हणून हे पुस्तक वापरलं जात आहे. आणि कोणत्यासाठी? द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी. कोणत्या? हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाङ्मयाचा किंवा साहित्याचा अभ्यास करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना एक शालेय अभ्यासाचं पुस्तक म्हणून हे पुस्तक अनेक शाळांमध्ये म्हणजे सर्व शाळांमध्ये वापरलं जात आहे. लक्षात येत आहे? ऑल्सो द बुक इज वाईडली यूज्ड इन एशियन कॉन्टिनेंट ॲज द स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल. म्हणजे ज्या मुलांना शालेय विषयाचं किंवा वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे, साहित्याचा अभ्यास करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक शालेय अभ्यासाचं पुस्तक म्हणून आशियाई खंडामध्ये मधील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. ओके. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. याचा अर्थ असा नव्हे मुलांनो की this book is filled with heavy grammar. Heavy means difficult. Heavy means difficult, hard grammar. म्हणजे हे पुस्तक शालेय अभ्यासामध्ये वापरलं जातं आहे. म्हणजे याचा अर्थ असं नव्हे की या पुस्तकामध्ये खूप कठीण किंवा क्लिष्ट व्याकरण असेल. ओके. अँड टेक्निकल jargon. Technical jargon means words used by particular professionals that other fail to understand. म्हणजे अशा शब्दांचा वापर केलेला असतो की जे समजणं सहज शक्य नसतं, ज्याला आपण शब्दबंबाळ असं म्हणतो. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये खूप क्लिष्ट ग्रामर आणि खूप अवघड शब्द वापरलेले असतील असं नव्हे. म्हणजे हे पुस्तक अतिशय सोपं आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये क्लिष्ट ग्रामर नाही आणि अनेक अवघड शब्दांचा वापर केलेलाही नाही. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. कॉन्ट्ररी मीन्स अपोजिट. ॲक्च्युली खरं पाहिलं तर दिस बुक इज अपोजिट ऑफ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन. म्हणजे या पुस्तकामध्ये कसल्याही प्रकारचं कठीण क्लिष्ट व्याकरण किंवा शब्दबंबाळपणा नाही. म्हणजे हे पुस्तक पूर्णपणे विरुद्ध आहे. अतिशय सिंपल, इझी आहे, सोपं आहे. ओके. काय अडचण? आणि इथं आपण थांबूयात आणि पुढील भाग पुढील तासाला पाहूयात. ओके.